मानसीला ड्रेस घ्यायचा आहे, पण तिला जरा वेगळ्या पद्धतीचा ड्रेस हवा ना, त्यामुळे मग तिच्या आवडीनेच घेऊया म्हटलं. ती जरा नवीन विचारांची आहे. तिला ज्या काही पद्धतीचा ड्रेस हवाय तो घ्या, आपण तो भोसल्यांच्या इभ्रतीला शोभायला हवा. म्हणजे काय ते तुला चांगलंच ठाऊक आहे. मागे आपलं या विषयावरती बोलणं झालेलं आहे, तेव्हा योग्य ती काळजी घे. काय करू कळत नाहीये. इकडे आड तिकडे विहीर असं झालंय. काय ग? पण त्याचं काय? कुणाचं? अगं अशी काय करतेस? निरंजन, मूर्ख आहात का तुम्ही? श्रीमंत नवरा मिळाला म्हणून आधीची मैत्री विसरलीस? पूजा, बास कर आता. तो विषय इथे नकोय. ऍक्च्युली हे आदित्यचं दुसरं लग्न आहे. म्हणजे आदित्यची पहिली बायको हर्षदा काही दिवसांपूर्वीच एका ऍक्सिडेंट मध्ये वारली. मग जाऊया ना सोबत लग्नाला? नाही, तू एकटीच जा किंवा राजाराम काकांना घेऊन जा. मी माझ्या मित्रांबरोबर येईन. मित्रांबरोबर? कारण की हर्षच्या लहान भावाचं लग्न म्हटल्यानंतर त्याने सगळ्या मित्रांना इन्व्हाइट केलेच असेल ना. मित्रांना की प्रियंकाला? तिच्या सोबत येणार आहेस ना? तुला काही प्रॉब्लेम आहे? वहिनी हा कसा आहे? बेस्ट आहे. मी ट्राय करून बघते. बघ ना. रंगणार हा साप आणि गारुड्याचा खेळ रंगणार. पण कधीपर्यंत चालणार तुमचा खेळ? म्हणजे अजून किती वेळ लागणार आहे? 5-7 वर्ष लागतील किंवा त्याहूनही जास्त. काय? पण का? या काला उत्तर नाहीये माझ्याकडे. आपली टक्कर राजाराम पांढरेशी आहे. मी निरंजन राव. कोण निरंजन राव? तुम्ही आसावरी भोसले, हर्षवर्धन भोसले तुमचे मिस्टर आहेत, राईट? हो. प्रियांका, मी भाऊ तिचा. मी इतकी वर्ष वाट बघू शकत नाही, कारण जर या 5-7 वर्षात शार्दूलला मागचं सगळं आठवलं तर मी टाकलेला डाव माझ्यावरच उलटेल. हा राजाराम पांढरे तर घशात अडकलेल्या काट्यासारखा झालाय, जो गिळताही येत नाही आणि काढताही येत नाही. त्याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. ओळखतेस तू त्याला? नाही. तुम्ही ओळखता का त्याला? तू बघ ना रंग जरा. वेगवेगळे रंग बघ आणि हिला आवडायला पाहिजे असं दाखवा काहीतरी. प्रोजेक्ट कोण सुरू करतोय माहिती आहे तुम्हाला? कोण? वरुण सुभेदार. आणि ती जागा कोणी शारदा राजे नावाच्या बाईची आहे. कुणाचा फोन येतोय सारखा? हे कट काय करताय? घ्या ना. तो साईट वरनं करतोय फोन सारखा. करीन मी. मग घ्या, महत्वाचं काहीतरी कामाचं बोलायचं असेल ना त्यांना. ठीक आहे, मी करतो. फोन केला होतास? हो, आणि तुम्ही कट केला. हा, मी घरी आहे. भावाच्या लग्नाच्या गडबडीत होतो, थोडा बिझी होतो. मला नाही बोलवणार? हे बघ, मला तुला तिथे कसं बोलवता येईल? का? तिथे आसावरी पण असेल. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझ्यापेक्षा तुम्हाला तिचीच काळजी जास्त आहे. हे बघ, मी काय झालं? काय झालं म्हणजे काय? मी तुम्हाला इतकं मनापासून सांगते आणि तुमचं आपलं. तू असं काही इतकं मनापासून जेव्हा बोलत असतेस ना, तेव्हा असं वाटतं त्या क्षणी तुला जवळ घ्यावं आणि बास. मला हळदीच्या समारंभाची तयारी करायची. सोडा.